नमस्कार. धार्मिक बाबतीत आपण जेव्हा काही लिहितो कुठेही किंवा काही भाष्य करतो तर त्याआधी त्या बाबींचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. धार्मिक ग्रंथ वाचून काढायला हवेत, समजून घ्यायला हवेत त्यातल्या बाबी, असं मला नेहमीच वाटतं. आणि त्यातूनच आपला हिंदू धर्म असो, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध आदी सगळ्या प्रमुख धर्माचे प्रमुख धार्मिक ग्रंथ मी वाचून काढलेले आहेत. आपल्यासाठी त्या सगळ्या धर्मग्रंथांची मराठी भाषांतरं सगळीकडे अर्थातच उपलब्ध आहेत. त्यातून बुरख्याच्या बाबतीत मला जे उमजलं ते असं होतं की कोणत्याही धर्मातल्या वडीलधारी मंडळी जे आपापल्या कुटुंबातील महिलांना सांगत असायचे पूर्वी किंवा अजूनही बऱ्याच ठिकाणी सांगतात की मुलींनो अंगभर कपडे घाला, डोक्यावरनं घुंगट, पदर किंवा जे काही आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये आहे, आपल्या घराण्यात चालत आलेलं आहे ते घ्या. थोडक्यात आपल्या शरीराचं प्रदर्शन मांडू नका. कुराणामध्ये सुद्धा त्याच अर्थाचं मार्गदर्शन मुस्लिम महिलांसाठी आहे. परंतु ज्याप्रमाणे कोणत्याही धर्माचे जे स्वतःला धर्म मार्तंड समजणारे लोक असतात ते आपापल्या धर्मग्रंथांमधील अनेक बाबींचा अर्थ लावताना कधी गल्लत करतात तर कधी अतिरेक करतात, जे सगळ्याच धर्मातील स्वयंघोषित धर्म मार्तंड सातत्यानं करत असतात. तसंच मुस्लिमांमध्ये सुद्धा काही मंडळींनी या बुरख्याच्या बाबतीत केलं. प्रेषितांच्या मार्गदर्शनाला सक्तीचं ठरवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झाला आणि मग त्यामुळेच त्या बाबीवरनं वाद होत राहिले कायम. अनेक मुल्ला मौलवी याबाबत कठोर भूमिका घेत राहिले आणि एका चांगल्या ऐच्छिक मार्गदर्शनाला ते संकुचित करत राहिले. ते असो, कोणत्याही एका धर्माच्या धर्ममार्तंडांना वाईट बोलावं आणि बाकीच्या धर्मातील लोकांचं कौतुक करावं अशी स्थिती आता आपल्याकडे अजिबातच नाही, ना आपल्या राज्यात ना पूर्ण देशभरात. आपले अनेक कीर्तनकार आजही बाईने मर्यादेत राहावं, चार चौघात तोंड उघडू नये, डोईवरचं पदर घ्यावा, कपडे असेच घालावे तसेच घालावे, पतीला परमेश्वर मानून पूजत राहावं वगैरे वगैरे कीर्तनांमधून सांगतात, प्रवचनांमधून. अनेक कीर्तनकारांना तर आजच्या या काळात सुद्धा महिलांनी कीर्तन करणं हेच मान्य नाहीये. म्हणजे पहा, त्यामुळे आपण काय अन्य धर्मातील धर्म मार्तंडांवरती टीका करायची? आपल्याला कुठे तो अधिकार आहे? सगळीकडे सगळ्याच धर्मांमध्ये त्या बाबतीत प्रचंड असा सावळा गोंधळ आहे. तो असो, अमेरिका आणि इस्रायलने काही कारण नसताना इराणवरती हल्ला केल्यामुळे सारं जग आता इंधन आणि अनेक बाबतीत कसं सध्या अडचणीत आलेलं आहे ते आपण सगळेच जण पाहतोय आणि अनुभवतोय. परंतु इराणने ज्या पद्धतीने त्या नरसंहारी इस्रायल, नेत्यानाहू आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला टक्कर दिलेली आहे त्याचं कौतुक अर्थातच प्रचंड आहे. तर त्या इराणविषयी आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात तिथे मुस्लिम महिला, मुली अत्यंत मोकळेपणाने जगतायत. पूर्वी NDTVवरती असणारा रवीश कुमारांच्या सोबत आणि आता द रेड माईक या नावाचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालवणारा सौरभ शुक्ला हा माझा अतिशय आवडता पत्रकार आहे. आणि त्याचं कारण म्हणजे काही महत्त्वाच्या घटना घडल्या तो त्या फील्डवरती जाऊन पूर्वी रिपोर्टिंग करायचा आणि आता त्याचे व्हिडिओ बनवतो. मागे बांगलादेश आणि नेपाळमध्ये प्रस्थापित तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तिथल्या जागृत तरुणाईने बंड केलं, उठाव केला, तेव्हा सौरभ शुक्ला थेट त्या देशांमध्ये पोहोचला आणि त्याने तिथून त्या सगळ्याबाबत, त्या बंडाबाबत, उठावाबाबतचे व्हिडिओ केले. आणि आता या युद्धाच्या वातावरणात तो थेट इराणमध्ये गेला, तो आणि त्याचा एक सहकारी, आणि तिथून त्याने अनेक व्हिडिओ बनवले. अतिशय महत्त्वाचे आहेत ते, तुम्ही अवश्य पहा, नसतील पाहिले तर. द रेड माईक. तो इराणच्या अनेक भागांमध्ये फिरला, शेकडो लोकांशी बोलला. ते सगळं पाहताना, ते व्हिडिओ पाहताना मला महत्त्वाचं वाटलं ते हे की त्याच्या त्या व्हिडिओमध्ये मग रस्ते असतील, इराणमधले फुटपाथ असतील, बाजार असतील, मॉल्स असतील, हॉटेल्स असतील, अन्य सार्वजनिक ठिकाणं असतील, बहुसंख्य इराणी महिला अगदी मोकळेपणाने तिथं सगळीकडे वावरताना त्या व्हिडिओमध्ये दिसतात. आधुनिक वेशभूषा, आधुनिक वस्त्रप्रावरणं. अगदी क्वचित कुणी महिला तिथे बुरख्यामध्ये दिसल्या इराणमधल्या, आणि त्याचसोबत त्यांचा धाडसीपणाही दिसला. म्हणजे कधीही ड्रोन बॉम्बचा वर्षाव होऊ शकतो, कधीही कुठून एखादं मिसाईल येऊन आपल्यासमोर आदळू शकतो. अशा भीतीदायक तणावपूर्ण वातावरणातही त्या इराणी महिला अतिशय निर्धोकपणे आपले दैनंदिन व्यवहार पार पाडताना दिसतात. ते व्हिडिओ पाहताना त्या महिलांचं मला प्रचंड कौतुक वाटलं. जगातील अनेक देशांमध्ये मुस्लिम महिला बुरखा वापरत नाहीत, त्यामुळे कुठेही त्यांच्या धर्माला काही अडचण निर्माण होत नाही.
आपल्याकडे मात्र आजच्या काळात सुद्धा बुरखा परिधान करणाऱ्या एखाद्या मुस्लिम महिलेने बुरखा घालणं सोडलं की ती अनेकांच्या टीकेचा विषय होते, चर्चेचा विषय होते. हे वाईट आहे, परंतु वास्तव आहे. कोणताही धर्म अजिबातच वाईट नसतो, कोणताही धर्मग्रंथ अजिबात वाईट नाही आहे. वाईट असतात ते त्या धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार. सगळे वाद त्या ठेकेदारांमुळे होत असतात. असो, प्रस्तावना बरीच मोठी झाली विषयाची. आता आजच्या मुख्य विषयाकडे वळू. आयेशा शेख ही पुण्यात राहणारी एक सर्वसामान्य विवाहित मुस्लिम तरुणी. ती अजिबात मोठी विचारवंत वगैरे नाही, मोठी अभ्यासक वगैरे नाही अजिबात. मुस्लिम पारंपरिक घरामध्ये मोठी झालेली, मग लग्न, नवरा, मुली, संसार यामध्ये रमलेली आणि त्यातच व्यग्र झालेली. परंतु तिच्या नवऱ्याने मात्र इतरांपेक्षा वेगळ्या वाटेने चालण्याचा निर्णय घेतला. आपल्या धर्मातील धार्मिक रूढी, परंपरा या सगळ्यांचा अभ्यास करून त्याबाबत आपल्या धर्मग्रंथांमध्ये नेमकं काय सांगितलंय आणि ते सांगण्यामागे प्रेषितांचा नेमका काय त्यांना अर्थ अपेक्षित होता ते सांगताना, आणि मग त्याचा पुढच्या काळामध्ये अपभ्रंश झालाय का, त्याचा आजच्या काळाशी सुसंगत अर्थ वेगळा काही असू शकेल का, असे अनेक प्रश्न आयेशाच्या नवऱ्याला पडत गेले. आणि मग धर्माचे अभ्यासक, धर्मग्रंथांचे अभ्यासक, विचारवंत अशा शेकडो लोकांची त्याने चर्चा केली आणि त्यातून त्याने आपल्या विचारांची दिशा ठरवली आणि मार्गक्रमण सुरू केलं त्या दिशेने. बकरी ईदला पशूंची, बकऱ्यांची कुर्बानी करण्याऐवजी, बोकड्यांची कुर्बानी करण्याऐवजी आर्थिक कुर्बानी करा. त्या कुर्बानीतून सामाजिक कार्य घडतंय आणि त्यातून परमेश्वराला, अल्लाहला अधिक आनंद होईल, असा एक कालसुसंगत विचार त्याने मांडला. साहजिकच त्यावरून वादाचं मोठं मोहोळ निर्माण होणारच होतं. तसं ते झालं. साऱ्या बाजूंनी, चहूबाजूंनी आयेशाच्या नवऱ्यावरती धर्माचे ठेकेदार तुटून पडले. परंतु मनाने आणि विचाराने खंबीर असलेला तो अजिबात मागे हटला नाही, डगमगला नाही, घाबरला नाही. आणि आज 10-12 वर्षांनंतर त्याची ती संकल्पना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने रुजू लागल्याचं चित्र दिसू लागलेलं आहे. केवळ इतकंच नाही तर आता मागील काही वर्षांपासून शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मांडत व्याख्यानं देत तो महाराष्ट्रभर भ्रमंती सुद्धा करू लागलाय आणि त्याच्या सगळ्या व्याख्यानांना सुद्धा उदंड म्हणता येईल अशा प्रकारचा प्रतिसाद मिळू लागलाय. आयेशा हे सगळं पाहत होती, समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. लग्नानंतर बुरखा घालावा, त्यातच आपण समाधानी असल्याचं सुद्धा मानावं वगैरे वगैरे तिच्या धारणा होत्या. ती त्यानुसार वागत होती. परंतु मग आपला नवरा बाहेर समाजात सगळीकडे सुधारणावादी विचार मांडतोय, समाज सुधारकांचे विचार सांगतोय आणि आपण स्वतः मात्र त्याची बायको असून सुद्धा त्याच्या विचारांच्या उलट वागतोय का, असा प्रश्न तिलाच पडायला लागला स्वतःला. ती विचार करायला लागली. नवऱ्याची काही तिच्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती कधीच नव्हती. पण आपण आपल्या विचारांनी काही कृती करावी असं तिला वाटू लागलं आणि त्या सगळ्या स्वतःच्या मनात, मस्तिष्कामध्ये सुरू झालेल्या विचार कल्लोळातून मग आयेशाने स्वतःचा मार्ग निवडला, दिशा निवडली. हा एपिसोड आजचा विशेष एपिसोड म्हणा हवं तर आयेशामधील त्याच परिवर्तनावरती आधारित आहे. आयेशा कुणी सेलिब्रिटी नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं तसं आयेशा कुणीही थोर विचारवंत नाही. माझ्या, तुमच्या, आपल्या घरातील आपल्या मुली, सुना, महिलांप्रमाणेच एक सर्वसामान्य मुस्लिम स्त्री आहे ती. परंतु काही दिवसांपूर्वी उल्हासनगरला आमच्या इथे एका पुरस्कार सोहळ्यामध्ये तिने व्यक्त केलेले तोडके मोडके विचार आणि ते मांडताना तिच्या डोळ्यांमधील अश्रू, ते सगळं पाहताना माझ्या हृदयाला भिडलं. या मुलीशी आपण बोलायलाच हवं असं तेव्हापासून अगदी प्रकर्षाने वाटत होतं. अखेर ते जमून आलं आणि त्यातून हा एपिसोड साकार होतोय. नक्की ऐका. आयेशा शेख आणि पैगंबर शेख यांच्याशी मी साधलेला हा संवाद अतिशय आवडेल, तुम्हाला भावेल याची मला पूर्ण खात्री आहे. नमस्कार. नमस्कार. पैगंबर भाई, आयेशा. आणि फार छान वाटलं तू मोडक्या तोडक्या पद्धतीने ते विचार मांडले. कदाचित तुझी ती पहिली वेळ असू शकेल अशा प्रकारच्या भाषणाची किंवा पुरस्कार सोहळ्याची वगैरे. त्यातून बुरखा मुक्तीचा तुझा प्रवास तो पण तू सांगण्याचा प्रयत्न केला. तुझं माहेरचं सगळं वातावरण कसं होतं, सासरचं कसं होतं वगैरे सगळं. मुळात अशा प्रकारचा पुरस्कार मिळाला आणि तिथे त्या पद्धतीच्या भावना मांडायला मिळाल्या. काय तुझ्या मनामध्ये त्यावेळेच्या भावना होत्या, विचार कसे होते?
त्यावेळेस तर मी खूप खुश झालते, कारण ते माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार होता. मला आणि हा त्यावेळेस मला माझी भावना मांडताच आले नाही, कारण मी एवढं मोठं लेख लिहिलं होतं पहिल्या पुरस्कारासाठी, पण ते मला एक शब्द पण तिथं बोलता आला नाही. मला ते खूप भावुक झाले मी, आणि तिथं रडायलाच आलं मला. मग मी काहीच मांडलं नाही, म्हणून मी लेखा स्वरूपात माझे सगळे मत मांडले फेसबुकवर. काय पद्धतीच्या भावना होत्या तुझ्या त्या? तुला आठवते आता तू काय लिहिलं होतंस? तू स्वतःच लिहिलं होतंस? हो, मी खूप काही गोष्टी लिहिल्या. म्हणजे माझ्या स्कूल पासून, लहानपणापासून स्कूलमध्ये काय काय घडलं, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर काय काय घडलं, लग्न कसं झालं, लग्नानंतर काय काय घडलं, सगळं म्हणजे आतापर्यंत जे पण माझ्या मनात डोक्यात होतं, जे पण माझ्यासोबत घडलंय, ते सगळं मी त्याच्यात लेखात मांडलं. मला कुतूहल आणि कौतुक या गोष्टीचं आहे की पैगंबर यांनी जी एक सुधारणावादी विचारांची कास धरली, समाजामध्ये करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे विचार मांडायला सुरुवात केली, शाहू फुले आंबेडकरांचे विचार सगळीकडे मांडायला सुरुवात केली, त्याला साथ द्यावी खंबीरपणे, असं तुला कधीपासून वाटायला लागलं? की म्हणजे तू एक गृहिणी होतीस, तू तुझं काम करत होती, तुला असं कधी जाणवलं की नाही आपण सुद्धा आपल्या नवऱ्याचे विचार योग्य आहेत आणि आपण त्याच्या सोबत राहायला पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे? असं म्हणायला गेलं तर 7-8 वर्ष झालं. म्हणजे लग्नाच्या सुरुवातीला तर नव्हते मी त्यांच्या ह्याच्यात जास्त, नाही का, आपलं घरकाम ह्याच्यातच हे होते. मग हळूहळू हे मला एक एक प्रोग्राम मध्ये घेऊन जायला लागले. मग मला बाहेरचे लोक कळायला लागले, कसे लोक असतात. मी फक्त एवढ्या आपल्या एरिया पुरतीच मर्यादित होते, आपल्या शेजारचे लोक कसे, इथले लोक कसे, तिथे तेवढंच. पण जेव्हापासून हे मला प्रोग्राम मध्ये बाहेर घेऊन जायला लागलेत, तिथं मला चांगले चांगले लोक भेटले. ह्यांना कसं बोलतात, कसं भेटतात, मला कसं बोलतात, किती आदराने बोलतात, तसं मला मग कळायला लागलं की बाहेरचं जग खूप वेगळं आहे. मी लग्नाच्या पहिले पण मी कधी फिरले नाही कुठं. आपली शाळा ते घर ते कॉलेज एवढंच, म्हणजे मी कुठंच नाही फिरले. माझे सर आहे ना, मी ड्रॉइंगचे ह्याच्यात एक्झाम मध्ये सहभाग व्हायचे, तर माझे सर आमच्या शाळेतून पुणे कॉलेजमध्ये एक्झाम असायचे, मग तिथपर्यंत तेच आणायचे, परत तेच मला घरी सोडायला यायचे. म्हणजे माझे सर आणि माझे पप्पा एवढंच, बाकी कुणाशीच माझं काही संबंध नव्हता. मी कुणाशी जास्त, नाही का, अटॅचच नव्हते. आणि तेवढंच आपला अभ्यास, आपलं घर, आपलं शाळा, तेवढंच होतं. आणि ह्यांनी मला माझ्यात खूप बदल केले. पहिले तुम्ही बघत असेल, माझ्या आई वडिलांना पण आश्चर्य होतं की मी किती बदलले, कारण मी फक्त 5 टाइम नमाज, कुराण शरीफ, आपला अभ्यास एवढंच होतं माझ्याकडे. मला बाहेरचं नॉलेज, समोरचा माणूस काय विचार करतो, मला तेच फार मोठं कुतूहल आहे. आणि माझ्यासारख्या अनेकांना ज्यांनी तो तुझा भाषणाचा व्हिडिओ बघितला, एक तर असा समज असतो, खरं तर तो गैरसमज, चुकीचा समज आहे की मुस्लिम धर्मियांमध्ये फार कट्टरतावाद असतो स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत. परंतु आता तू जे सांगतेस की पैगंबर यांच्यामुळे तुला सुद्धा समाजात बाहेरचं व्यापक दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन अनुभवायला मिळाला, तुझे विचार बदलत गेले हळूहळू. परंतु कुठेतरी लहानपणापासून तुझ्या घरामध्ये सुद्धा तुला अशा सुधारणावादी विचारांचीच साथ किंवा संस्कार मिळाले असतील असं मला वाटतं. सुधारणावादी एवढं सुधारणावादी नव्हतं, पण माझे पप्पा त्या मताचे होते की आपल्या मुलीला काहीतरी बनवायचंय, तिला दाबून ठेवायचं नाही, तिला. म्हणजे माझे पप्पा आमच्या मुस्लिम समाजात असे कपडे वेगळे वेगळे घालू देत नाही. आपलं ड्रेस, टॉप, फुल ड्रेस असतं, पण माझ्या पप्पांनी तसं नाही केलं. लहानपणी आम्हाला सगळे कपडे घालून दिले, मोठी झाल्यावर आपल्या पोरींना घालायला देत नाही म्हणून. म्हणजे माझे पप्पा त्या विचाराचे नाहीच आहे आतापर्यंत. आता कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, माझ्या पप्पांनी लिटरली त्याला लाईक केलं त्या व्हिडिओला. एखादे वडील असतात तर बडबड केली असते की असे व्हिडिओ, असे फोटो कसे काय टाकले. माझ्या पप्पाचं तसं काहीच मत नाही, माझ्या भावाचं पण नाही. फक्त त्या लग्नाच्या पहिले माझा भाऊ थोडस स्ट्रिक्ट होता की तू चुकीच्या मार्गावर ना जायला पाहिजे, म्हणून तो कडक होता. पण ते आता मला कळतं की तो का वागत होता आमच्यासोबत. आता एवढं प्रेम करते तो मला की त्यांना विचारस, नेहमी मला फोन करून विचारतो, तो तुला काय खायचंय, तो तिथून बनवून आणतोय आम्हाला. मला जे आवडतं ते घरात बनलेलं असेल तर तो स्वतः एवढं लांब येतो मला द्यायला. पण या सगळ्यामध्ये महत्वाचा अतिशय प्रश्न आणि उत्सुकतेचा प्रश्न म्हणजे तू बुरखा परिधान करायची. पैगंबर यांनी जे सुरुवातीचे फोटो टाकलेले आहेत तुमचे लग्नानंतरचे वगैरे, त्याच्यामध्ये तू पूर्ण बुरखा परिधान करून सगळीकडे वावरतानाचे फोटो आहेत वगैरे सगळे. आणि आता तू मोकळेपणाने सगळीकडे वावरतेस व्यवस्थित मध्ये बुरख्याशिवाय. हे परिवर्तन अतिशय मोठं होतं, तर हे कसं काय शक्य झालं? ते तर ह्यांनी मला ह्यांचं तर सारखंच चालू होतं, ते पोस्ट टाकायचे की बुरका मुक्ती, बुरक्यावर, नाही का, बुरका नका परिधान नका करू, असं तसं.
ह्यांचे मी बुरका बंद करण्याचे 2-3 वर्षापूर्वीपासूनच पोस्ट चालू होते. लोक ह्यांना मेसेज टाकायचे की स्वतःच्या बायकोचं बंद कर, मग आम्हाला ज्ञान दे, असे मेसेज टाकायचे. कोणी कोणी किती पण वाईट टाकायचे मेसेज, कोणी कोणी नीट नाही का चांगले पण टाकायचे. पण ह्यांनी कधी मला फोर्स केला नाही की तू बुरका बंद कर. लोक मला असे कमेंट टाकतात, तसे टाकतात. ते म्हटले जेव्हा तुला वाटन की मी हे मार्ग जे निवडलंय आणि हे जी माझी काय म्हणतात त्याला विचार आहे तुला मान्य झाल्यावरच तू स्वतः बंद कर. मी तुला कधी जबरदस्ती करणार नाही. तर मी म्हटलं हो, मला जबरदस्ती पण नाही पाहिजे. मी म्हटलं कारण मी त्याच्यात कम्फर्टेबल आहे, मला ते घातल्याशिवाय मला बाहेर जायची इच्छा नाही होत, असं मी ह्यांना म्हणायचे. मग का ते अफगाणिस्तानमध्ये हल्ला झाला का, त्यांनी मला तिथला रिपोर्ट दाखवला की बघा अफगाणिस्तानमध्ये एका महिलांनी बुरका नाही घातले म्हणून तिला भर चौकात गोळी मारून हत्या केली तिची, म्हणजे ती मेली. मग तसं तिथं चालू होतं. मग ह्यांनी मला सांगितलं मग तुला हे पटतंय का, म्हटलं की असं बुरका न घातलं तिची आयडेंटिटी लपवल्यामुळं तिला मारून टाकतात. म्हणजे एवढं काय बाईची आयडेंटिटी दाखवून काय त्रास होणार होता त्या माणसाला की त्यांनी मारून टाकलं तिला. तर मी म्हटलं मला तुला पटतंय का. मी म्हटलं मला पण नाही पटलं हे, आणि आज मला तुमचं पण पटतंय की तुम्ही जे लिहित होत्या त्याच्यावर मी पण आता सहमत झाले म्हटलं, आणि मी पण आजपासून बुरका बंद करणार. त्याच दिवशी मी हे निर्णय केला, मी स्वतः केलं. मग ते जरा शॉक झाले होते त्या टायमाला, आणि मग खुश पण झाले नंतर की मी बंद केलं म्हणून. पण ही काय साधी गोष्ट नव्हती. मग त्यावेळेच्या प्रतिक्रिया तुझ्या कुटुंबियांच्या, तुला ओळखणाऱ्यांच्या, तुझ्या धर्मातल्या लोकांच्या, तुला काही असं त्रासदायक किंवा असं काही त्रासदायक माझ्या फॅमिलीतलं काय नव्हतं. पप्पाला सांगितलं होतं मी की अब्बू मैं बुरका बंद कर रही, तो थोडेसे पप्पा म्हटले होते की बेटा पर्दे में रहना अच्छी बात है, फिर भी तेरा जो फैसला रहता और तेरे शोहर का जो फैसला रहता वो पहले है. तो मैं बोली इनका भी फैसला हो और मैं तो बुरके में रह के भी अपने दीनदार रहते वैसे रहने वाली. बुरका बंद करने के बाद के मैं दिन थोड़ी छोड़ने वाली. मग असं बोलले पप्पाला. तो पप्पा म्हटले ठीक है बेटा बंद कर, तू तेरे हिसाब से सिर्फ आपली इज्जत को संभाल के रख, मतलब नाही का चांगल्या पद्धतीने जशी तू आतापर्यंत राहत होती तशीच राहा. पप्पा असं बोलले. त्याच्याशिवाय मला कुणाचाच विरोध नव्हता आणि पप्पाचा पण नव्हता. पप्पा फक्त एकदाच एवढं बोलले, आणि आता पण पप्पा माझ्या सगळ्या कपड्यात फोटो बघतात, ते कधीच काय बोलत नाही. पण बुरखा परिधान केलेला असताना आणि बुरखा परिधान न करता वावरत असताना खरंच किती फरक पडतो. मोकळेपणाने श्वास घेता येतो, मोकळेपणाचा एक अनुभूती येते का नाही? येतं ना, रिलॅक्स वाटतं, म्हणजे एवढं काही दडपण वाटत नाही. आणि काय होतं, मी आता खूप वर्ष झालं मी लोकांची नजरे बघते की बुरक्यात महिला दिसली ना थोडे वेगळ्याच नजरेने बघतात. उलट पहिले डोळे त्यांच्यावरच जातात. जे नॉर्मल ड्रेस कोड मध्ये मुली असतात का त्यांच्यावर कधीच नजर जात नाही लोकांची. हे चालू आहे आपल्या समाजात, म्हणजे वावरताना मला असं खूप ठिकाणी कळलं. आणि जे बुरखा घालतायत त्यांच्यावरती तशा पद्धतीचे संस्कार आहेत, त्यांना ज्या महिलांना त्यात कम्फर्टेबल वाटतं, मला त्याबाबत काही बोलायचं नाही. परंतु बुरखा परिधान न करता वावरताना मोकळेपणाची अनुभूती येते, हे नक्की आहे. बरोबर. पैगंबर भाई, मला तुम्हाला विचारायचंय की समाज सुधारणेचे विचार मांडत असताना, तशा प्रकारची त्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना आपली पत्नी पण आपल्या सोबत असली पाहिजे, असा विचार येणं आणि त्या पद्धतीने तशी अंमलबजावणी होणं हळूवारपणे, हे कसं काय शक्य झालं? खरं तर ती बॅटिंग चांगलं करत होती, तुम्ही उगाच माझ्याकडे आलात. कारण मला अपेक्षा नव्हती ती असं बोलून, म्हणून मी तिच्या नजरेकडे पण बघत पण नव्हतो. म्हणलं नको बघायला, उगाच तिला मी बघितल्यामुळे काहीतरी दडपण वेगळं यायचं. तर खूप छान बोलली, मला बरं वाटलं या सगळ्या गोष्टी पाहून. तर सगळ्यात त्याच्यासाठी मी तुमचे धन्यवाद मानतो. कसं आहे की लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी, मी आधीपासूनच म्हणजे लहानपणापासून काही गोष्टी या इनबिल्ड आहेत आपल्याला. आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, कार्यक्रमांमध्ये, हे खूप आधीपासून आपण करत होतो. पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की आपण 4 ठिकाणी फिरून आलेलो असतो, आपल्याला खूप ज्ञान आलेलं असतं त्याचं, 4 लोकांचं ऐकून, 4 गोष्टी वाचून, मात्र ते नॉलेज आपण आपल्या घरच्यांना पण दिलं पाहिजे, ह्याची बुद्धी आपल्याला येत नाही. आणि याच्यामुळे आपण वारंवार काय करतो, हे फॅमिली इश्यूज आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण आपल्या बायकांना निर्बुद्ध समजतो. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की मग बायकोला निर्बुद्ध समजणे
आणि मग मला खूप नॉलेज आलेलं आहे, मात्र हिला तर काहीच नॉलेज नाहीये. तिला नॉलेज नाही याचं कारण तिला कधी ते दिलेलंच नाही ना. बरोबर. तुम्हाला येतात का चपात्या बनवता, तुम्हाला येते का बिर्याणी बनवता, दालचा राईस येतो का, नाही येते, तिला येतं. काय येतं? कारण तिला त्याचं नॉलेज दिलं गेलेलं आहे, म्हणून तिला ते म्हणजे चूल आणि मूलमध्ये त्या महिलांना अडकवल्यामुळे त्यांना त्याचं नॉलेज आहे. आणि तुम्ही जागतिक दर्जाचं नॉलेज बाहेर घेऊन घेताय, समाजात कसं वावरावं याचं नॉलेज तुम्ही घेताय, आणि ते नॉलेज घेतल्यानंतर अशी अपेक्षा ठेवताय की तुमच्या बायकोने तसं वागलं पाहिजे. बरोबर. मग जर तुम्ही बायकोला घराच्या बाहेर घेऊन गेलं नाही, 4 लोकांशी बोलणं करून दिलं नाही, तर 4 लोकांशी बोलावं कसं ह्याचं नॉलेज तिला कसेल, 4 लोकांसमोर वागावं कसं, उठावं बसावं कसं, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तिला कसेल, हा विचार मनामध्ये आला. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणालो की बायकोला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण घेऊन गेलं पाहिजे. मग हळूहळू 1-2 कार्यक्रमांमध्ये घेऊन गेलो. पहिल्यांदा ह्याला लिमिटेशन का आले ह्याच्या मागचं कारण सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की माझं लग्न ज्यावेळी झालं होतं त्यावेळी लग्नामध्ये देखील मी म्हणालो होतो की मला लग्नात काही आहेर आणू नका, तुम्ही पुस्तकं घेऊन या. आणि माझ्या लग्नामध्ये साधारण 52 पुस्तकं मला भेट मिळालेली आहे. मग नंतर लग्न झाल्यानंतर साधारण मला वाटतं 1-2 वर्ष जे आहे ते 2-3 वर्ष मुलीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं तिला, आणि त्याच्यानंतर मुलगी 3-4 वर्षाची झाल्यानंतर जे मी तिला घराच्या बाहेर आणलं, कुठल्याही हेतू मनामध्ये न ठेवता, की लोक राजकीय अंगाने आणतात, बाबा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण आहे म्हणून बायकोचा फोटो बाजूला लावतात, बरोबर. बायकोला घराच्या बाहेर आणतात. माझा तसला काहीच उद्देश नाही. म्हणलं तुम्ही मला बरेच जण, मी ज्यावेळेस बायकोला बाहेर आणायला लागलो साधारण 2019च्या नंतर जे आहे ती घराच्या बाहेर जास्त वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, लॉकडाऊनच्या नंतर ती यायला लागली. मग लोकांना वाटलं मी निवडणुकीला तिला उभं करणार आहे. बरेच जण म्हणाले काय लेडीज देणार आहे का तुम्ही? म्हणलं हो लेडीज देणार आहे म्हणलं, पण समाज सुधारण्यासाठी देणार आहे म्हणलं लेडीज, म्हणलं इलेक्शनसाठी देणार नाहीये लेडीज म्हणलं. मग त्याच्यानंतर क्षेत्रीय कार्यालयात पण आता ती येते, तिला कळतं नागरी समस्या काय आहेत बुवा, लोक कशा पद्धतीने ते मांडतात. ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुमच्या घरातल्या महिलेला आलं पाहिजे, आणि ते तुमच्या घरातल्या महिलेला येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना मूर्ख समजता. आणि मला ह्या पुरुषांची कीव येते ऍक्च्युअली, की जे पुरुष घरातल्या महिलेला न सुधरवता बाहेर काहीतरी तोंड मारत बसतात मग, आणि ज्या हुशार महिला असतात का मग त्या शोधतात. अशी फालतूपणा करणारे पुरुष आहेत, मात्र स्वतःच्या बायकांना सुधरवायचं नाहीये त्यांना. मग मला असं म्हणायचंय की आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरातली जी महिला आहे तिला आपण डेव्हलप केलं पाहिजे, सक्षम केलं पाहिजे. आपण फक्त तिला ह्याच्यामध्येच नाही आणलं, तिचं पार्लर वगैरे तिचा स्वतःचा व्यवसाय चालू करून दिलेला आहे आपण. आर्थिकदृष्ट्या देखील ती सक्षम आहे, स्वतःचा खर्च स्वतः करण्यापर्यंत ती आज तिची मजल गेलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत, आणि त्या हळूहळू आणखीन वाढत जातील पुढे. पण याच्या प्रतिक्रिया कशा येतात? प्रतिक्रिया चांगल्या वाईट दोन्ही पद्धतीच्या येतात. माझे जे जवळचे जे नातेवाईकांमध्ये आहेत ते लोक मला कोणी काही बोलत नाही. म्हणजे माझ्या नात्यांमध्ये माझी आई पण बोलत नाही. माझी आई टोटल ती लिबरल विचारांची हे तिला माहिती नाहीये. अच्छा, हे किती छान आहे. तिला माहिती नाही ती लिबरल विचारांची. माझे वडील पण लिबरल विचारांचे, पण ते डोंट नो, उदारमतवादी आहेत, बरोबर. त्यांना काही फरक पडत नाही. माझ्या बायकोचे जोडवे बंद केलेले, जोडवे मी बंद केल्यानंतर माझ्या आईने एका शब्दाने तरी मला बोललं पाहिजे ना, कसं काय बंद करतोय बाबा बाईचे जोडवे वगैरे. माझी आई एका शब्दाने कधी बोललेले नाहीये. तिचे जोडवे लग्नाच्या साधारण 1 महिन्याभरानंतर तर तिचे जोडवे बंद झाले होते. बुरखा बंद केला, माझी आई एका शब्दाने कधी बोललेले नाही. माझी आई उलट लोकांना सांगते की तिचा नवरा तिला स्वातंत्र्य देतो आणि त्यांना आवडतं की महिलांनी फ्री राहावं, म्हणून माझा बोलायचा काही संबंध येत नाही. माझी आई असं सांगते लोकांना, आणि ह्याचं मला विशेष वाटतं की तिला त्या गोष्टीचं काही पडलेलं नाही. माझी आई खूप शिकलेली नाही, 7वी शिकलेली आहे ती, खूप माझी आई बांगडेवाली आहे, बांगड्याचा व्यवसाय माझ्या आईचा, पण ती कधीच एका शब्दाने त्या विषयावर बोलले नाही, मला त्याचं कौतुक वाटतं. आयशा जरा माईक घे. त्याने आता विषय काढला ते जोडव्यांचं, पण तुझ्या लिखाणात मी कुठेतरी काय वाचलं का, कसं आहे ते, काय आहे नेमकं? लग्न झाल्यावर एक महिन्यानंतर आम्ही महाबळेश्वरला गेलतो, आणि तिथं मला आहे ना ते जोडवे असे टोचत होते, असं माझे प्रेसचे जोडवे होते, ते खाली आहे ना असे जखम झालती टोचून. मग मी यांना खूप दिवस इथं सांगितलंच नव्हतं. तिथं गेल्यावर त्यांना मी दाखवलं की बघा तिथं जखम झाली मला पायाला, मला ते सहन होत नाहीये, मी नाही घालत हे. तर ते म्हटले की दाखव, मी घालून बघतो. त्यांनी त्यांच्या दोन्ही ह्या करंगळीच्या माझे छोटे ना त्यांचे बरोबर फिक्स झाले. मग इथं दोन्ही करंगळी घातले होते त्यांनी, दिवसभर घातले होते तिथं, आणि मग त्यांना पण इथं त्रास व्हायला लागला जोडव्यानी. मग त्यांनी म्हटलं की ह्यानी मला पण त्रास होते, आणि मी आपण दोघांचं लग्न झालंय म्हटले, मी तुझी काही ओळख घालतो का, की लोकांना कळायला पाहिजे की माझं पण लग्न झालंय, तर मी घालत नाही तर तू कशाला घालते, तू पण काढून टाक.
ते तेव्हापासून जे काढले मी आजपर्यंत घातले नाही. त्यामुळे आणखीन एक मुलीच्या नावांच्या विषयी हा, ते एक उत्सुकता आहे. एका मुलीचं नाव आकांक्षा आहे. छोट्या मुलीचं नाव आकांक्षा आहे आणि मोठ्या मुलीचं नाव आलिशा आहे. हे कसं काय म्हणजे नाही, सांग ना जे काय असेल. मोठ्या मुलीचं नाव तर मीच ठेवलं आलिशा, आणि छोट्या मुलीचं नाव मी दुसरं सर्च केलं आणि ह्यांना सांगितलं मी हे ठेवणार आहे. पण ह्यांचं काय झालं, जेव्हापासून ती राहिली, गरोदर मी राहिले तिच्या टायमाला, दुसरीच्या टायमाला, तेव्हापासून ते म्हणत होते की मला दुसरी मुलगीच होणार आहे आणि मी तिचं नाव आकांक्षा ठेवणार आहे. तर मी तेव्हा त्यांना मस्करीत घेत होते नाही का, हे उगाच बोलतात ते, असं बोलतात ते. पण शेवटी त्यांनी जास्तच त्या नावावर जास्तच फोकस केलं की मला आता मुलगी होणार आहे आणि तू त्याच्या नावाच्या मध्ये यायचं नाही, हिचं नाव मीच ठेवणार आहे. मी म्हटलं बघू. मग तसं झालं आणि मुलगी झाल्याबरोबर ह्यांनी म्हटलं की मी तिचं नाव आकांक्षा ठेवलंय आता. तर मग मी माझ्या पप्पाला सांगितलं, अब्बू देखो इन्होंने आकांक्षा नाम रखने का बोल रहे, कैसा लगेंगे सब जन का नाम रखेंगे नाही का, एक आलिशा आणि एक आकांक्षा नाही चांगलं वाटत ते. पप्पाला सांगितलं मी. मग पप्पानी काय केलं, ह्यांना काहीच बोलले नाही. पप्पानी त्यांच्या मित्राला फोन लावला, त्यांचे मित्र आलिम आहे, आणि त्यांना फोन लावून विचारलं की मेरे दामाद अपने छोटे बेटे का नाम आकांक्षा रखने के बात कर रहे, क्या सही है क्या गलत आहे. तर त्यांनी म्हटलं नावात काय नसतं, म्हटले नाम में कुछ नहीं रहता है, बोले बच्चों को अच्छी तरबियत दो, अच्छे संस्कार दो नाही का, त्याच्यातच सगळं आलं. म्हटले नावात काय नसतं, बिंदास ठेवू शकता. मग त्यांनी तसं सांगितलं. मग मी तिथं 50% तर नाही, जास्तच झाले, 70% तर मी तिथं रिलॅक्स झाले. आणि मग पप्पानी मला सांगितलं सगळं असं आहे, ठेवू शकते तू नाव. आणि आता आज पण सगळे माझ्या घरचे तिला आकांक्षा नावानेच बोलवतात, काही दुसरं नाव नाही. सगळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळं तिला आकांक्षा नाव. मी तरी तिला धंपू म्हणते प्रेमाने, पण कुणीच तिला दुसरं नाव नाही ठेवलं. सगळं आकांक्षा इधर आओ, आकांक्षा येलो असं करतात. म्हणजे सगळ्यांनी मान्य केलं तिचं नाव आकांक्षा आहे म्हणून. हे असं घडलं तिच्या नावाला. आणि त्या नावाला तर माझाच पहिला विरोध होता त्यांना. हळूहळू तर हे सगळं झाल्यावर मग माझा विरोध हे केलं. मग मी जे नाव ठेवलं होतं ते कॅन्सलच केलं. म्हणजे आता तर मी ते नाव विसरले. पण तू वाचते सावित्रीबाई? आता मी फुल्यांची पुस्तक घेतलीये वाचायला. 15 पानं झालेत. मला जास्त वाचायला टाइम भेटत नाही. 1-2 पानच होतात रोज वाचून. ह्यांचं रोज फोर्स असतं, तू पुस्तक वाचत नाही. पण मला खूप लोड असतं कामाचं, त्यामुळं नाही मला. तरी पण मी सुरुवात केली. 15 पानं झाल्यात आणि आतापर्यंत मी 8 पुस्तकं वाचल्यात. मला थोडक्यात काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. मी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आर्थिक कुर्बानी, एक नवीन संकल्पना मांडली. सुरुवातीला खूप ज्या पद्धतीने ट्रोलिंग, टॉर्चरिंग आणि विरोध होत होता त्याचं प्रमाण आता कमी होताना दिसतंय जसं वर्ष जात आहे तसं, आणि प्रतिसाद पण वाढताना दिसतोय. ते रुजत चाललेले आहेत विचार सुधारणावारी, अशा पद्धतीचे आपण म्हणू शकतो. आता आर्थिक कुर्बानी ही फ्लो मध्ये आलेली गोष्ट आहे, ही ठरवून झालेल्या काही गोष्टी नाहीयेत. म्हणजे 2000 हे काय म्हणतात त्याला की 12 वर्षापूर्वी आपण पहिल्यांदा कुराण वाचलं कशासाठी? कुराण वाचलं त्याच्यासाठी की फेसबुकवर चाललं होतं की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या जी आहे ती कुराणात सांगितल्याप्रमाणे झालेली, आणि त्याचं सोक्षमोक्ष करण्यासाठी कुराण पहिल्यांदा मुसलमान माणूस वाचतोय हे लक्षात घ्या. तोपर्यंत कुराणचा माझा संबंध नव्हता काही. मग कुराण मी वाचलं, मग मी मराठीतून कुराण वाचलं, म्हणलं अरे ह्याच्यामध्ये तर तसं काय नाहीये. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला लिहिलेलं मिळालं की बाबा तुम्ही ज्या प्राण्याची कुर्बानी देताय त्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक थेंबही अल्लापर्यंत पोहोचत नाही, तुमची निष्ठा पोहोचते. या एका फक्त आयातीवरनं जे आहे ते आपण आर्थिक कुर्बानी सुरू केली. आणि ते सुरू केल्यानंतर पहिल्यांदा आपण केलं होतं की आपण केलं आणि मग सांगितलं. त्यानंतर मग सलग साधारण 2017-18 पर्यंत आपण आधी करायचो आणि मग सांगायचो. त्याच्यानंतर कुर्बानी हे केरळमध्ये पूर आला होता, आणि केरळमध्ये पूर आला होता आणि मी एक लाईव्ह बनवला व्हिडिओ की बाबा आपल्याला यंदाची जी कुर्बानी आहे ती केरळसाठी द्यायची, पूरग्रस्तांसाठी. आणि मग मला काही माहिती नव्हतं याला काय रिस्पॉन्स मिळेल, मला काय माहिती हे काय प्रसिद्धीचे मुद्दे आहेत आणि काय आहेत काय, आपल्याला काही माहिती नव्हतं. मग त्याच्यानंतर लोक सामील व्हायला लागली आणि माझं वावरणं सगळ्या धर्मियांच्या लोकांमध्ये, म्हणजे मी आधीपासूनच तसा राहतो. तर मग मुस्लिम लोक सामील होतच होते. म्हणजे रफिक भाई आमचे होते, त्यांनी ते म्हणले मी पैसे पाठवतो. आलमबाई होते, त्यांनी पैसे पाठवतो. मग आमचे चंद्रशेखर देशमुख होते, मग ते फार संतांचे विचार सांगून ते सामील झाले. आणि बरेच जण असे लोक जे आहेत ते सामील झाले त्याच्यामध्ये. मग मुस्लिम नॉन मुस्लिम दोन्ही सामील झाले.
आणि त्याच्यानंतर अचानक मला यांचा फोन आला, हलिमा कुरेशी म्हणून, त्या लोकमतमध्ये होत्या. माहिती आणि त्या म्हणाल्या की भाई तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत एबीपी माझावर. आणि ज्ञानदा कदम आणि हर्षदा स्वकुळ त्यावेळेस होत्या. आणि मी म्हणलं हो का, म्हणलं हा विषय खरंच इंटरव्ह्यू घेण्यासारखा आहे का, मला त्यावेळेस मला काय माहित नाही ना. मग आलम भाईंनी मग नमाजला गेलो, नमाज नंतर मग तो इंटरव्ह्यू होता. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग त्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर एवढे फोन सुरू झाले मला रात्री 8 वाजेपर्यंत फोन सुरू होते सलग. मग इन बिटवीन हमीद दाभोळकरांचा फोन आला होता, बऱ्याच लोकांचे फोन आले होते मला. आणि मग मी म्हणलं राव एवढं मोठं काय करतोय का नाही का, मला काही जाणीवच नाही ना त्या गोष्टीची. आणि मग काही जणांचे फोन, आणि मग काही जणांची कन्व्हेन्स, मग काही जणांचे धमक्या देणे. आता मी कुठल्या भागात राहतोय तुम्ही बघताच आहात, मग हे गोष्टी आमच्यासाठी काय नवीन नाहीयेत. मग त्यांना ते पण गोष्टी कळाल्या की हा रगील आहे तेवढा. मग त्याच्यानंतर मग त्या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. मग टीका टिप्पण्या 2018 नंतर लिटरली तुम्हाला सांगतो, जो बदनामीचा स्तर मी अनुभवलाय का, माझ्या एवढं कोणी अनुभव नेलं तो त्या ठिकाणी सस्टेन होईल का नाही मला माहित नाही. अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये टीका चालू असते, नवनवीन लोक जुडले. फक्त काय होतं टीकेच्या बाबतीमध्ये, समुद्रामध्ये कशी नवीन लाट येते, जुन्या लाटा परत जातात, नवीन लाटा येत राहतात, तसा प्रकार आहे हा टीकेचा. नवीन लाटा येत राहतात, वेगवेगळ्या टीका येतात मग त्याच्यामध्ये, आणि मग नवीन जुन्या लाटा ज्या आहेत त्या रिटर्न जातात. टीका होत राहणार आहे, त्याला तुम्ही टाळू शकत नाही. ज्या वेळी मीडियामध्ये मी जातो का, म्हणजे ज्या वेळी त्यावेळी टीकेचा स्तर एवढा प्रचंड बेकार वाढलेला आहे की त्याला मर्यादा नाही. म्हणजे परवा दिवशी विलास बडे सरांनी मला न्यूज 18 मराठीवर बोलवलं, त्याच्यानंतर परत 2-3 दिवस टीकेचा स्तर बेकार पद्धतीने वाढला होता. आणि सगळ्या टाईपच्या लोक टीका करतात. काही लोक असे आहेत की नॉन मुस्लिमेतरांमध्ये पण काही लोक असे आहेत ज्यांना तो हेतू साध्य करायचा असतो. म्हणजे मी मध्ये एक विषय मांडला आता की शेतकऱ्यांना ह्या कुर्बानीच्या ह्याच्यामधून फायदा होतो, मग शेतकरी का बोलत नाहीत? शेतकरी लढण्यासाठी काय येत नाही? कांद्यावरून शेतकरी एवढा राडा घालतो, आमच्या पिकांना हमी भाव मिळत नाही म्हणून राडा घालतो. मग कधी आजपर्यंत शेतकरी रडलाय का की आमच्या बोकडाला भाव भेटला नाही म्हणून? नाही रडला. शेतकऱ्यांना सगळं त्यांचं मिळतंय, लोक बोकड घेतात, खरेदी करतात, मार खातात, शिव्या खातात, सगळं करतात. मग यावेळी शेतकरी कुठे आहे? मग पाठिंबा मागे उभा राहिला की आमची बोकडं विकली गेली नाहीत बाबा म्हणून बोलणारा शेतकरी कुठे आहे ठामपणे? मग तुमची बाजू कोणी घेत नाही. मग यांच्यामध्ये पण एक रोष तयार झाला आणि मग ते पण विरोध करायला लागले. मग तो विरोध करण्याचा जो स्तर आहे तो बदलला. मग असे खूप साऱ्या गोष्टी आहेत की बरेच जण या उपक्रमाला सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमचं म्हणणं आहे ते कर्मकांड आहे. आमचं कोणाच्या खाद्य संस्कृतीवर आमचा आक्षेप नाहीच आहे, ते कर्मकांड आहे. तुम्ही प्रिय वस्तूची कुर्बानी करताय असं तुम्ही म्हणताय, तर तुमचा बोकड हा कुठलाही प्रिय वस्तू असू शकत नाही, हे आमचं म्हणणं आहे. याच्या पलीकडे आमचं त्याच्यामध्ये खूप असं काही मोठं तत्वज्ञान अशातला भाग नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आज ठामपणे मी बऱ्याच ठिकाणी सांगताना विसरतो, अल्लाहसाठी कुर्बानी देण्या इतपत माणसाची लायकी नाहीये. या जगामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टीचे निर्माता आहे तो जगाचा निर्मिका आहे का धनी, त्याचे भय मनी धरा सर्व, जे महात्मा फुले म्हणतात की जगाचा निर्मिक येतो. तुम्ही त्यांनीच निर्माण केलेल्या गोष्टीमधून काय गोष्ट तुम्ही त्याच्यासाठी कुर्बान करणार? तुमची काय पात्रता आहे? तिनक्या बरोबर तुम्ही नाही आहात, एका धुळीच्या कणा समान तुम्ही नाही, तर तुम्ही कुठल्या तरी प्राण्याची कुर्बानी त्याच्यासाठी करताय, म्हणतात आम्ही अल्लाहसाठी कुर्बान करतोय. अहो तुम्ही स्वतःचीच निर्मिती त्याची आहे, तर तुम्ही काय त्याच्यासाठी कुर्बान करणार आहात? त्यामुळे तुम्ही कसली कुर्बानी वगैरे काय देत नाही, त्याला तुमच्या कुर्बानीची आवश्यकता नाहीये. तो तुमच्या कुर्बानीचा काही मोहताज बिलकुल नाहीये. तो तुम्हाला काही करायचं असेल तर लोकांसाठी करा, लोकसेवेसाठी करा. आणि आत्ताची गरज खरं पाहायला गेलं तर मटण नसून शिक्षण आहे. मी बऱ्याच जणांना आव्हान केलं, घरोघरी जावा, तुम्ही विचारा लोकांना की तुम्हाला बाबा ज्या ठिकाणी पावशर आतपाव मटण देतात त्या घरामध्ये शैक्षणिक स्तर काय आहे, आणि मग त्याच्यानंतर ठरवा की त्यांना तुम्हाला काय द्यायचंय. विरोध होत राहणार, विरोध व्हायला पाहिजे मी म्हणतो. कारण की काय आहे की जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत लोकांना समजत पण नाही काय चाललंय काय नाही. या वर्षीच्या माझ्या आव्हानानंतर परवा दिवशी ह्याच्याच समोर फोन आला होता एका माणसाचा, नगरवरून फोन आला होता. हजला जाऊन आलेला माणूस होता. तो स्वतः बोलला की मी मागच्या वर्षी हजला जाऊन आलोय म्हणाला, आणि म्हणला तुमचं ते आव्हान मी नंतर पाहिलं म्हणला, नाहीतर मी प्राण्याची कुर्बानी दिली नसता म्हणला, मी बोकडाची कुर्बानी दिली नसती, तुमच्या उपक्रमामध्ये सामील झालो असतो. नवीन माणूस, त्याची माझी काही ओळख नाही. तो माणूस म्हणला इथून पुढे मी तुमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सामील होणार. हा वैचारिक बदल आहे. हे कोणाला काहीतरी भुलवणं फितवणं हा नाहीये. दुसरी गोष्ट रवींद्र सर, की आपला उद्देश हा कधीही इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन, मुस्लिम समाज सुधारणा चळवळ यांच्याकडून राबवल्या गेलेल्या आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी, जकात शिक्षणासाठी या उपक्रमामध्ये तुम्ही सामील व्हावं, हा आमचा प्राथमिक उद्देश कधीच नसतो. आमचा प्राथमिक उद्देश हा आहे
की जर रवींद्र पोखरकर सर असतील, एखादा जावेद शेख असेल, तो जर ठाण्याला राहत असेल तर त्यांनी ठाण्याला जकात शिक्षणासाठी उपक्रम राबवावा. आर्थिक कुर्बानी ठाण्यामध्ये राबवावी. त्याने तिथले जे जवळचे त्यांचे ते काही विद्यार्थी गरजू असतील त्यांना त्यांनी मदत करावी. त्यांनी आमच्या उपक्रमामध्ये बिलकुल सामील होणे, काही गरज नाही आम्हाला आमच्या उपक्रमामध्ये सामील होण्याची. आमच्या उपक्रमामध्ये 50,000 आले तर आम्ही 50,000 जेवढे लोकांना पुरतील तेवढ्यांना मदत करू. आमच्या उपक्रमामध्ये जर 3 लाख रुपये आले तर 3 लाख रुपये जेवढ्या लोकांना मदत होते तेवढ्या लोकांना करू. जर 50,000 रुपये आले तर 50,000 रुपयाची मदत करून आम्ही शांत बसू. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. साधारण या उपक्रमामध्ये 4 ते 4.5 महिने जातात. बरोबर. लोक बदनामी करतात, तो वेगळा विषय. मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, तो एक वेगळा विषय. आपलं काही मानसिक खच्चीकरण वगैरे काही होत नाही. मी शिव फुले शाहू आंबेडकरी यांच्या या वैचारिक वस्तादांच्या तालमीत घडलेला पठ्य आहे. मी जगभरातल्या अनेक महामानवांच्या महान विभूतींचा मी अभ्यास करून बसलेलो आहे. मी मेलो तरी ना मी या पथावरून जे आहे तो हटणार नाही, हे यांनी लक्षात ठेव. मी मरणाच्या हिशोबाने घराच्या बाहेर निघालेलो आहे. मी इमाम हुसेन यांचा अभ्यास केलेला माणूस आहे की मला माहिती आहे माझं अख्खं कुटुंब मारलं जाणार आहे. मला माहिती आहे माझं अख्खं कुटुंब पणाला लागणार आहे. मी इथून जिवंत जाणार नाही हे मला माहिती आहे. तरी सुद्धा मी लढणार आहे. मी त्या इमाम हुसेन यांना मानून चालतो. तर माझ्या नादाला या बाबतीत तर निदान लागू नका. माझं या सगळ्यांना सांगणं आहे या माध्यमातून. आयशा, शेवटचा प्रश्न विचारणार आहे. आता हे ऐकलं आणि याच्यापूर्वी सुद्धा मला तो प्रश्न विचारायचाच होता की ते लढतायत बाहेर आणि वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होतात त्यांच्यावरती, ते तुझ्यापर्यंत पोहोचतच असतील. हा जो ताण तणाव आहे तो सहन करण्यासाठी तो स्वतः सक्षम आहे, समर्थ आहे. पण तुझ्या मनावरती कशा प्रकारचा परिणाम होतो? तुला त्याचं टेन्शन कशा प्रकारे येतं की नाही येत, किंवा येत असेल तर तू त्याचा सामना कसा करते? टेन्शन तर येतच मला, कारण ते खूप सारे पोस्टर त्यांच्या खिलाफ लिहिलेले ते मला दाखवत नाही. खूप कमी दिसतात मला, की नाही का कमेंट वगैरे बघितलं तर तेव्हा कळतं की मला अशी टीका चालू आहे. ते मला नेहमी म्हणतात की बघ असं माझ्यासोबत होऊ शकतं, तू फक्त खंबीर राहा, तू घाबरू नको. मी आता काल पप्पाला पण सांगितलं सगळं. काल मी माहेरी गेलते, पप्पाला म्हटलं पप्पा हे 8-15 दिवस झालं मला सारखं असं बोलतात ते की कोणी माझ्यावर हल्ला पण करू शकतो, तू घाबरू नको, तू टेन्शन घेऊ नको, किंवा तू काय पण विचार करू नको, नाही का त्याच्यातून आपण बाहेर निघू. पण काय पण होऊ शकतं. आत्ताच्या लोकांवर काय भरोसा नाही की कुठून काय मला येईल. आणि ते कालचे न्यूज चॅनलवर पण झालं तर तिथं पण बोलले ते की मला कुठून म्हणजे हिंदुत्ववादी लोकांकडून येईन का आपले म्हणजे दोन्ही समाजाकडून कुठून मला गोळी येईन त्याचं काय हे नाही. कट्टर मुसलमान आणि हिंदुत्ववादी या दोन्ही वेगळे वेगळे झाले, पण कुठून पण हल्ला होऊ शकतो माझ्यावर, अशी परिस्थिती झाली आहे आता सध्या. त्यामुळे ते मला नेहमी बोलत असतं. मला टेन्शन कुणाला नाही येणार, सगळ्यांनाच येतं, पण ते मला खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. पण कधी असं मनात कधीतरी ते येत असेल ना की कशाला लोकांची उठाठेव करायची, जाऊ दे आपला सुखाने संसार करू, काहीतरी काम करू? नाही, मी आता सकाळीच त्यांना बोलले असं नाही येत माझ्या मनात. मला ते आता जे आर्थिक कुर्बानीवर टीका करायला लागले, खरं म्हणायला गेलं तर माझा पण विरोध होता आर्थिक कुर्बानीला सुरुवातीला, की तुम्ही असं का करताय, नाही का. मी स्वतः त्यांना बोलले. मग ते म्हटले असं आहे, कुराणात असं लिहिलंय, बोकड्याची कुर्बानी करून 1-2 दिवस ते गोष्ट खाता येते, पण मी आर्थिक शिक्षणाची मदत करतोय तर ते वर्षभर पोरांना सगळं नाही होत, हे होत मदत होती. तर मी म्हटलं ठीक आहे, मग दुसरी पण मदत करता येईल याच टायमाला का. तर ते म्हटलं मग मी आर्थिक बकरी ईदची म्हणजे जे कुर्बानी असते त्याचे मी खूप रेफरन्स काढले, खूप सारे नाही का असे बुक्स शोधले, त्याच्यातून सगळ्यांचे लेख वाचले. त्याच्यात मी स्वतः त्या एका लेख मधून मी ते खूप वर्ष ठेवलं होतं ते सांभाळून, कुठं गेलं आता लक्षात नाही. पण त्या लेखात होतं की कुर्बानी बकरी ईदची कुर्बानी जे ईदुल आझा असते, ईदुल आझा फक्त बोकडाची कुर्बानी देऊन करणं हेच योग्य नाहीये. तुम्ही आपल्या मालाची कुर्बानी करू शकता, जे प्रिय वस्तू आहे त्याची कुर्बानी करू शकता. म्हणजे कुर्बानी म्हणजे जे आपल्याला प्रिय ते करू शकता. तर मग मी विचार केला की आताच्या काळाला लोकांना पैसाच प्रिय आहे, बरोबर आहे ना, लोकांना पैसा प्रिय आहे. मग पैसा कुर्बानीला देतात, ह्याचा आर्थिक कुर्बानी झाली. मग ते हे जे करतात ते बरोबर करतात. तेव्हा माझ्या डोक्यात आलं. मग मी त्यांना ते लेख पण दाखवलं आणि म्हटलं मी आता तुमच्या कुर्बानीला मान्य नाही का, मनापासूनच मान्य करते. तेव्हापासून मी स्वतः यांच्या कुर्बानीला हे केलं, सपोर्ट केलं.
की आता जे करता, आणि सकाळी मी यांना म्हटलं की तुम्हाला किती पण हे विरोध येऊ द्या, तुम्हाला किती पण धमक्या येऊ द्या, पण ही कुर्बानी सोडू नका, कारण तुमच्यामुळं खूप 65 किती 6,000 जास्त. हा सॉरी 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत मदत झाली. त्या 6,000 विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्यासाठी किती आदर असन, आणि अशा अजून किती पोरांना मदत होईल आपल्या ह्या उपक्रमामुळे. तर जे टीका करतात त्यांच्यामुळे तुम्ही जर हे उपक्रम बंद केलं तर ज्या विद्यार्थ्यांना मदत तुमची भेटणार आहे ते भेटणार नाही, मग त्यांचं नुकसान होणार आहे. ह्यांचं काय नुकसान होणार जे विरोध करतात त्यांना? त्यांच्यामुळं आपली मदत सोडू नका करायची, असं मी त्यांना सकाळी का रात्रीच बोलले. तुम्ही घाबरू नका म्हटलं, माझा विचार करू नका की माझी बायको टेन्शन घेईन, नको जाऊन दे ती लोड घेईन, नका करू म्हटलं, मी तुमच्या सोबत आहे, काय होईल ते सोबत बघू म्हटलं. म्हणून मी यांच्यासोबत खूप म्हणजे नेहमी यांच्यासोबत मी असण्याचं कारण माझ्या मनात ते भीती पण आहे की मी काय असलं की पहिले मला होईल मग त्यांना होईल, माझ्या मनात हे पण असतं. म्हणून मी सगळीकडे, ते म्हटले ना मला आपल्याला इथं जायचं चल, तर मी त्यांना म्हणत नाही मला लई कामं पडले, ते मी कामं तुम्हाला माहित नाही, मी तिकडून येऊन करते, पण त्यांच्यासोबत मी नेहमी असणार. मी शिव्या खाते, मला माहिती आहे आम्ही सगळे बदनाम होतोय, काय होतंय, सगळ्या गोष्टी होणार आहेत. कोणाला चुकलंय? कोणालाही चुकलेलं नाहीये, ते त्या गोष्टी होणारच आहेत. मात्र या गोष्टीतून समाजामध्ये एक सत्सद विवेक बुद्धी चालू व्हायला लागली, विचार करायला. मला विरोध करणारे लोक पण विचार करतायत ना की बाबा आपल्या समाजामधला शैक्षणिक जो स्तर आहे तो खूप डाऊन आहे, आणि एक शिक्षणासाठीची जी चळवळ आहे ती चळवळ सुरू व्हायला लागली, आणि ती गरजेची आहे ना. आज लोक आर्थिक कुर्बानीवर बोलत असताना एक तर दोनच विषयावर बोलणार आहेत, एक तर बोकडावर बोलणार आहेत, नाहीतर शिक्षणावर बोलणार आहेत. तिसरा विषय तर काही येणार नाही तिथं. मग तो विषय जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी, आणि ह्याच्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की हा माणूस काय करतो बाबा, अरे वो पैगंबर शेख जो है वो बकरा नहीं काटने का बोलता है, करने का बोलता है, तो बच्चों को जो है जरूरी स्कूल की जो चीजें वो दो बोलता है, अपने लोग एज्युकेशन में बहुत पीछे पडे. दुसरा विषय आला काय तिथं, बरोबर, डायरेक्ट एज्युकेशनचा विषय आला ना. मटणानंतर डायरेक्ट एज्युकेशनवर आणून ठेवलेलं आहे आपण. मग मटणासाठी ही ईद न होता आम्ही शिक्षणासाठी ती ईद साजरी करतोय, हा विषय समाजामध्ये जातोय, आणि त्याच्यावर लोक सकारात्मक विचार करतात, विरोधही करत असतील. विरोध करणारे लोक पण शिक्षणाबाबतीत सिरियस व्हायला लागलेत ना. बरोबर. ते मला जरी विरोध करत असले तरी ते शिक्षणाबाबतीत सिरियस व्हायला लागलेत, आणि तो विषय आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. म्हणून आपण या गोष्टी ज्या आहेत ते सुरू ठेवण्याचा, आणि काय जे काही घडल ते जे काही गोष्टी होत आहेत आपल्यासोबत त्या फेस करत चालू ठेवण्याचा विचार करतोय. यात अजून एक, मला माझ्या ईदच्या 1 दिवसापूर्वी माझ्या पप्पाचा फोन आला की आर्थिक कुर्बानी देने की मेरे को. मैं बोली कौन? तो बोले अम्मी के नाम से दे रहा मैं. मैं बोली वाह, हो माझ्या मम्मीने दिली. रक्कम दिली. अहो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सगळेजण ह्या उपक्रमाला खूप लाईटली घेत आहेत. तसा विषय नाही हा. लोक हिस्साची रक्कम पाठवतात आणि ते हिस्साची रक्कम मशिदीमध्ये ठरवले जातात. म्हणजे मशिदीतला मौलाना बोलतो की हमारे इधर हिस्से की जो रक्कम है वो 3,000 रुपये. हडपसरच्या मशिदीमध्ये मौलाना बोलतो की हमारे इधर की हिस्से की रक्कम 1,800 रुपये. एखाद्या ठिकाणचा मौलाना सांगतो की आमच्या तिथली हिस्साची रक्कम ही 4,000 रुपये. मग ते मौलानाचं लोक ऐकतात तिथं, आणि ती रक्कम ते आपल्याला पाठवतात. ही मोठी गोष्ट नाहीये का? तळेगाव दाभाडेमध्ये मशिदीमध्ये मौलानाने सांगितलं की 3,500 रुपये हिस्साची रक्कम आहे. तिथल्या माणसांनी 3,500 रुपये आपल्या अकाउंटला पाठवले. म्हणजे त्यांची एक धार्मिक भावना पण आहे. एक लक्षात घ्या, आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठीला धार्मिक अधिष्ठान मिळायला लागले, आणि ते धार्मिक अधिष्ठान समाज देणार आहे. एक लक्षात घ्या, ते महत्वाचं आहे आमच्याच. आज ह्यांच्या तिथं मशिदीमध्ये, तिथे मोहोळ तालुक्यामध्ये शिरापूर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एका माणसाने, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, तांबोळी नाव आहे, इंजिनियर आहेत ते, आणि त्यांनी मशिदीमध्ये आणून 20 विद्यार्थ्यांना आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी शैक्षणिक मदत केली. हे मोठं रेव्होल्युशन आहे सर. आणि मी आधी बोललो होतो की ही एक दिवस असा येईल की मशिदीमधून आर्थिक कुर्बानी सांगितली त्यांनी, लोकांना महत्व कळेल त्या गोष्टीचं, आणि आम्ही धर्मविरोधी काय करत नाहीये हे ज्यावेळी त्यांना कळेल त्यावेळी ते आर्थिक कुर्बानीमध्ये सामील होतील. तुला काय बोलायचं अजून? मला वाटतंय की मुलींना दाबून ठेवू नका, त्यांना शिक्षणाला, सगळ्या गोष्टींना साथ द्या. आई वडिलांनी, लग्न झाल्यावर आपल्या हस्बंडनी, म्हणजे त्यांना दाबून ठेवू नका. त्यांना जे ध्येय साधायचंय त्यांना साधू द्या. तर तुम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभा करा. म्हणजे काय परिस्थिती फ्युचरमध्ये कुणाला सांगून येत नसती,
कधी कधी खूप बेकार परिस्थिती मी आता खूप जणांची पाहिली की काही पुरुषांच्या एवढ्या मोठ्या पोस्टवर असून त्यांना काहीतरी घडलं, मग त्यांच्या बायकांनी म्हणजे महिलांनी आपलं घर चालवलंय. मग अशी परिस्थिती कुणाला येऊ नये, पण तरी पण आपण सक्षम राहायला पाहिजे की आपण आपल्या पायावर उभे. आणि आम्ही सगळ्या जे महिला आहे आमच्या फॅमिलीत किंवा माझ्या सासरीच्या फॅमिलीत पण सगळे करते धरते, सगळे आपलं बिझनेस सांभाळतात. कुणीच असं घरात बसून नाहीये. सगळे माझ्या फॅमिलीत पण माझ्या दोन्ही दीदीचे मेडिकल आहे, माझ्या मम्मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. म्हणजे कोणच घरात बसलेलं नाही, सगळे आपल्या पायावर उभे. तर माझं सांगणं सगळ्या महिलांना एवढंच आहे की शिका आणि आपल्या पायावर उभा राहा, एवढंच बोलणं. कारण मला त्याचा अनुभव आहे, कारण मी माझ्या पायावर उभे तर मी आज काही पण करू शकते. म्हणजे नाही का विचार करायला नाही लागत ना की नाही माझ्या नवऱ्याने दिल्यावरच मी जाते आणि आणते. ते आपल्याकडे असतं, आपण स्वतः जाऊन घेऊ शकतो. खूप गोष्टी ह्यांना माहित पण नसतात. मी काय गोष्टी घरात आणलेले त्यांना आणल्यावर माहित पडतं की मी हे आणलंय. ते आपल्या पायावर उभं राहिल्यावरच होतं, तसं नाही होत. त्यामुळं शिका, अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपलं फ्युचर घडवा, एवढंच बोलायचं सगळ्या महिलांना. झालं, थँक्यू. नक्की झाला हा, का? झालं. मोठ्या लोकांचे, मोठ्या विचारवंतांचे मोठे विचार आपण नेहमीच ऐकत असतो. मी स्वतः सुद्धा तुम्हाला ते ऐकवत असतो. आज म्हटलं लहान लोकांचे मोठे विचार आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हे प्रयत्न माझे तुम्हाला आवडले का, पटले का, याबाबत तुमचे स्वतःचे विचार काय आहेत त्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची अवश्य वाट पाहीन. आणि हो, अर्थातच मी आवाहन केलं नाही की तुम्ही विसरून जाता. आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेचच आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या भागात इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.